नमस्कार, मी सुषेण महाराज नाईकवाडे. भाषण तर आलंच पाहिजे. भाषण करणारी माणसं ही इतर माणसांपेक्षा नेहमी चमकून दिसतात. आता पहा ना, तुम्ही जर भाषण करत असाल, स्टेजवर बोलत असाल, हातात माईक घेत असाल आणि पब्लिकमध्ये वारंवार तुम्ही माईक हातात घेऊन पब्लिकच्या समोर तुम्ही बोलत असाल, तर तुमची समाजामध्ये एक आपोआपच वेगळी ओळख असते. आणि तुम्ही कितीही काम करा, तुम्ही कितीही राब राबा, तुम्ही कितीही प्रामाणिक राहा, पण जर तुम्ही पडद्याच्या मागेच असाल तर मग मात्र तुम्ही लोकांसारखी तुम्ही ओळख निर्माण करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, बोलणारी माणसं ही 10% असतात, न बोलणारी माणसं 90% असतात. तुम्ही बोलणाऱ्यांपैकी म्हणजे 10% यायचं आहे. का? कारण बोलाल तरच चमकाल, बोलाल तरच टिकाल, अथवा या जगाच्या बाजारात बेभाव विकाल. बेभाव विकाल म्हणजे आपल्याला भाव राहणार नाही, आपल्याला किंमत राहणार नाही. पहा ना, बोलणाऱ्याला कुठेही किंमत आहे. साधं लग्नात गेला आणि 2 शब्द शुभेच्छा दिल्या तर तो लक्षात राहतो, अमुक अमुक लग्नाला आलते. एखाद्याच्या वाढदिवसाला गेलात आणि 2 शब्दात शुभेच्छा दिल्या तर त्याला लक्षात राहील, तुम्ही आलतात, बोललात, गेलात. बोलणारा माणूस चमकतो, बोलणारा माणूस त्याची एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण करतो. आणि बोलणाराच्या आंबाड्या विकतात, न बोलणाराचे गहू सुद्धा विकत नाहीत. आणि म्हणून तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही कुठलाही व्यवसाय असू द्या, तुम्ही सामाजिक क्षेत्रात असू द्या, तुम्ही राजकीय क्षेत्रात असू द्या, तुमचं क्षेत्र कुठलंही असू द्या, तुम्ही जर बोलाल ना तर तुम्ही चमकाल. डॉक्टर तोच चांगला वाटतो लोकांना, आज सोशल मीडियावर बोलतो, व्यक्त होतो. आणि म्हणून सोशल मीडियावर जे डॉक्टर आले ना, त्यांचे हॉस्पिटल चांगले चालायला लागले. तुमचा व्यवसायसुद्धा जर सोशल मीडियावर आला ना, तो चालायला लागेल. तुमचं जे काही हॉटेल असेल, तुम्ही पाहताय आता जे हॉटेल सोशल मीडियावर गाजले, त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाव केलं. तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या, तो गाजवायचा असेल तर तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे बोलणाराच्या आंबाड्या विकतात, न बोलणाराचे गहूसुद्धा विकत नाहीत. आणि या जगात बोलणाऱ्याला किंमत आहे हो. तुम्ही गावातही तुमच्या जर बोललात ना तर तुमच्याकडे सगळे लोक पाहतील, लोक तुम्हाला चिटकतील. आणि बोललाच नाहीत तर मात्र तुमचं नुकसान होणार आहे. आणि म्हणून बोलायला शिकलंच पाहिजे, स्टेजवर सुद्धा. आणि जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं बोलायला शिकलं पाहिजे. पण लोकांच्या समोर बोलून वेगळी ओळख निर्माण करायची आणि तुम्हाला बोलायला जमतच नाही, तुम्ही त्या 90% मधले आहात तुम्ही, की भीती वाटते, थरथर होत आहे, धडधड होत आहे, लटलट होत आहे, काही पब्लिक समोर बोलताच येत नाही, एकटा असल्यावर किती बोलावंसं वाटतं, किंवा मित्रात बसल्यावर खाली बसून बोलतो, पण लोकांमध्ये गेले की बोलताच येत नाही. यापैकी तुम्ही असाल म्हणजे 90%, हे की नाही. 10% लोक बोलतात ना आणि ते चमकतात. पण तुम्हालाही त्या 10% एक व्हायचं असेल, भीती वाटत असेल, थरथर होत असेल, धडधड होत असेल, लटलट होत असेल, या सगळ्या गोष्टीवर रामबाण उपाय म्हणजे घाबरू नका. आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण करा. होय, आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण हे तुम्हाला निर्भीडपणे भाषण करायला शिकवणार आहे. बरं, फक्त प्रशिक्षणच देत नाही, मी त्या सगळ्या भाषणाचे स्क्रिप्ट तयार करून देतो. तुमचं वाढदिवस, लग्न वाढदिवस, अंत्यविधी, दशक्रियाविधी, कुठल्याही कार्यक्रमात गेल्याच्या नंतर जे स्क्रिप्ट तुम्हाला लागतं ते स्क्रिप्ट अगदी सोप्या पद्धतीनं मी तयार करून देतो. आणि मग त्या स्क्रिप्टनुसार तुम्ही लवकर बोलायला लागता. आयुष्यात कधीही न बोललेला माणूस माझ्या या 3 दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणात बोलतो म्हणजे बोलतो. त्याची 100% हमी मी देतो. मी सुषेण महाराज नाईकवाडे. मी एक व्याख्याता आहे, कीर्तनकार आहे, कथाकार आहे. आणि भाषण कला प्रशिक्षणाची जे ट्रेनिंग आहेत, गेल्या 15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. म्हणजे या क्षेत्रात माझी साधना घडली आहे. आणि अनुभवातून अगदी सोप्या पद्धतीनं मी आणि माझी टीम तुम्हाला परफेक्ट करणार आहे फक्त 3 दिवसात. तुम्ही आयुष्यात कधीही न बोललेला माणूस, आम्ही त्याला स्टेजवर धाडसानं आणि निर्भीडपणे भाषण शिकवतो म्हणजे शिकवतो, तेही 100% खात्रीनं. पुढील भाषण कला प्रशिक्षणाची तारीखही सांगतो. 10, 11, 12 तारखेला बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती, वडवणी तालुक्यात, बीड परळी हायवेवर, वडवणी तेलगावच्या मध्ये, पुसरा हिवरगव्हाण फाटा येथे 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण 10, 11, 12 तारखेला असणार आहे. त्यानंतर लगेच 19 तारखेला हॉटेल रिगल एव्हन वाघोली पुणे या ठिकाणी एका दिवसाचा मोफत सेमिनार असणार आहे. पुण्यातील एका दिवसाचा मोफत सेमिनार करायचा असेल, किंवा 3 दिवसाचं निवासी परिपूर्ण प्रशिक्षण करायचं असेल, किंवा त्याच्यानंतर लगेच 24, 25, 26 तारखेला नाशिकला 3 दिवसाचं प्रशिक्षण होणार आहे. ते नाशिकचं प्रशिक्षण सुद्धा अतिशय सुंदर हॉटेलला असणार आहे. तिथली थाळी प्रसिद्ध आहे आणि त्या हॉटेलला आम्ही SK हॉटेलला आम्ही हे प्रशिक्षण घेतो आहोत. त्यानंतर लगेच 2, 3, 4 तारखेला
पुन्हा मेमध्ये आम्ही बीडमध्ये होणारच आहे. पुन्हा मे एंडिंगला 29-30-31 तारखेला लोणावळ्यात होणार आहे. यापैकी कुठलंही प्रशिक्षण करा आणि तुमच्या वक्तृत्वात आमूलाग्र बदल करा. पण बोलायला शिका. बोलाल तरच चमकाल, बोलाल तरच टिकाल, अथवा या जगाच्या बाजारात बेभाव विकाल. म्हणून बोलायला शिका, प्रशिक्षण जॉईन करा. धन्यवाद.